नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय। जेव्हा सर्किटमध्ये करंट वाहतो तेव्हा वायर, रेझिस्टर, स्विच किंवा कोणत्याही घटकावर थोडं व्होल्टेज काय होतं, कमी होतं आणि या कमी झालेल्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो तर व्होल्टेज ड्रॉप असं म्हणतात। चला एक उदाहरण पाहूया। आपण काय केलेलं आहे, एक 12 व्होल्टचा सप्लाय घेतलेला आहे आणि त्या एक रेझिस्टर कनेक्ट केलेला आहे। आता या रेझिस्टरच्या जर अगेन्स्ट आपण व्होल्टेज चेक केलं तर आपल्याला इथं 4 व्होल्ट व्होल्टेज मिळत आहे। म्हणजे काय तर या सर्किटमध्ये आपल्याला 4 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप पाहायला मिळत आहे। आता व्होल्टेज ड्रॉप होण्यामागची कारण काय आहेत तर रेझिस्टन्स खूप असणे, जास्त करंट फ्लो होणे, लांब किंवा पातळ वायर असतात किंवा छोट्या वायर असतात ते वापरणे, तसंच लूज कनेक्शन असणे, या कारणाने व्होल्टेज ड्रॉप पाहायला मिळतो। तसंच लांब एक्सटेन्शन वायरला जर आपण बल्ब लावला आणि बल्ब जर डिम पेटला तर त्याच्या मागचं कारण काय असणार आहे मित्रांनो तर व्होल्टेज ड्रॉप। ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।